वळूयात पुढच्या बातमीकडे। तुळजाभवानी मंदिरात आता दिव्यांग तसेच वृद्ध भाविकांचं दर्शन होणार सुकर। या शनिवारपासून मंदिर संस्थानाने नवीन उपक्रम राबवण्याला सुरुवात केली आहे। पायी चालणं शक्य नसलेल्या किंवा अडचण येणाऱ्या तसेच वृद्ध भाविकांना मोफत डोली आणि खुर्ची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। पूर्वी या सेवेसाठी भाविकांना तब्बल 500 रुपये मोजावे लागायचे, मात्र आता या सेवांचा त्यांना मोफत लाभ घेता येणार आहे। या सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मंदिर प्रशासकीय कार्यालयाशी अथवा मंदिर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे। बातमी आहे हिंगोलीतून। हिंगोलीच्या औंढा नागना तालुक्यातील गांगलवाडी गावाजवळून सिद्ध नदी वाहते। गांगलवाडी व परिसरातील गावातील नागरिकांना नदी पार करून पलीकडे जाण्यासाठी मात्र या नदीवर कुठेही पूल नाहीये। या भागातील नागरिकांनी अनेकदा मागणी केली, मात्र या नदीवर पूल झाला नाहीये। नदीच्या पलीकडे 3 ते 4 गावातील विद्यार्थींना शाळेत जावं लागतं, परंतु या मुलामुलींना देखील या नदीच्या प्रवाहातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। नदीला पूर आल्यानंतर शाळेत जाता येत नाही। या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांनी। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी गावाजवळून सिद्ध नदी वाहते आणि याच त्या नदीमध्ये मी सध्या उभा आहे। आपण बघतोय की या गांगलवाडी आणि परिसरातील गावातील नागरिकांना पलीकडच्या गावाकडे जर जायचं असेल तर इथे पूल उपलब्ध नाहीये। अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुलाची मागणी आहे, परंतु पूल नसल्यामुळे जे आहे ते पावसाळ्यामध्ये या नागरिकांना शेताकडे जायला किंवा पलीकडच्या गावामध्ये जायला मोठी अडचण होत आहे। विशेष म्हणजे पलीकडच्या बाजूला एक मोठी शाळा आहे आणि या परिसरातील गावातील हे सगळे जे विद्यार्थी आहेत, ह्या मुली विद्यार्थी या सर्वांना जे आहे ते या एवढ्या मोठ्या नदीच्या पात्रातून या पाण्यातून जावं लागतं। आपण बघतोय की हा जो त्रास आहे तो या विद्यार्थ्यांना मागील अनेक वर्षांपासून आहे। सध्या जे आहे ते पाऊस नसल्यामुळं इथं पाणी कमी आहे, परंतु जेव्हा पाऊस येतो त्यानंतर मात्र मोठं याला पाणी असतं। विद्यार्थ्यांना जीवावर खेळून जातात। आपल्यामध्ये विद्यार्थी आहेत। ताई, मला सांग, कधीपासून तुम्ही इथं असा प्रवास करता? 4 वर्ष झाले। बर, आणि पूर आल्यानंतर कसं मग? आम्हाला खूप हे होते जाण्या येण्याचं। ते पुरामध्ये आम्हाला एखादी वेळेस तर आम्ही पडू शकतो खाली पाण्यात। या मुलांना अपघाताची मोठी भीती आहे। पुराचं पाणी जेव्हा येतं तेव्हा कठीण स्थिती निर्माण होते। आपल्यासोबत आणखी देखील विद्यार्थिनी आहेत। शासन एकीकडे विकासाच्या बाता मारतं, परंतु विद्यार्थिनींना, या लाडक्या बहिणींना जायला इथं पूल नसल्यामुळे त्यांना पाण्यातून प्रवास करावा लागतो। बाळा, मला सांग, तुझं कोणतं गाव आहे? माझं गाव गांगलवाडी आहे। बरं, आता शाळेत तुम्ही नेहमी असं जाता? हो सर। पण पहिला पाणी जास्त आल्यानंतर? पाणी जास्त आल्यानंतर आम्ही एखाद्या वेळेस तिकडेच अडकतो, एखाद्या वेळेस तिथे इकडे येतो सर। आमची पाण्यामुळे शाळाही बुडते सर। बरं, आता इथून चढत जावं लागतं, घसरण निर्माण झाली तर मग काय करायचं सर, जातो आम्ही तसं। बरेच जण पडत असताल तुम्ही? हो सर। बर, आणि सर आम्हाला येताना खूप समस्या आहे सर। म्हणजे पूल जर असलं तर ठीकठाक होईल तर तीच। नक्कीच आपण पाहिलं तर पूल जर झाला तयार इथं या नदीवरती, तर या भागातील नागरिकांना, त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना पलीकडची शाळा जी आहे त्या शाळेत जायला सुकर होईल। नसता इथं फार मोठी अपघाताची शक्यता आहे। या सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत धोकादायकरित्या जे आहे या पावसाच्या या पाण्यातून, या नदीतून वाट काढून पलीकडे जावं लागतं। निसरडी वाट होते, तिथून देखील बरेचदा ही मुलं पडतात, झडतात आणि अशा स्थितीमध्ये जे आहे ते अनेकदा मागणी करून देखील या नदीवरती पूल तयार झाला नाही। या नदीवर पूल तयार करण्याची मागणी जी आहे ती परिसरातील नागरिक आणि हे चिमुकले विद्यार्थी देखील करत आहेत। मनीष खरात, न्यूज 18 मराठी, गांगलवाडी, हिंगोली। बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोली तालुक्यातील मेंढा चांदाळा गावांमध्ये रानटी हत्तींचा मोठा धुमाकूळ सुरू असून हत्तींनी धान रोपांची नासधूस केली आहे, तर गोदामाचे शटर तोडल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालंय। परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। गेल्या काही वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू असून या हत्तींचा कळप चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता। त्यातील भरकटलेला एक हत्ती गडचिरोलीत पुन्हा दाखल झाला आणि 4 दिवसापूर्वी मेंढा इथल्याच एका सायकल स्वाराला चिरडून मारल्याची घटना देखील घडली होती। तेव्हापासूनच वन विभागाचे पथक हत्तींवर नजर ठेवून आहेत। शनिवारी या रानटी हत्तींनी मेंढा इथल्या संदीप बुर्ले यांच्या धान रोपांची मोठी नासधूस केली आहे। त्यानंतर मध्यरात्री गावातील त्यांच्याच धान गोदामाचे शटर
हे तोडून साठवून ठेवलेल्या धान्याचीही नासधूस केली आहे। त्यामुळे संदीप बुर्ले यांचे जवळपास 2 लाखांचं नुकसान झालंय। तर 50,000चा आहे धानाची। आज एवढा मोठा गोडाऊन फोडला, धानाचा गोडाऊन फोडलाय। धानाच्या गोडाऊनची सेटरची 50,000 रुपये। तुमच्या आतमध्ये पुरे धान हे होऊन गेले आहे। त्या धानाची 5-5 लाख रुपयाची हे नुकसान होऊन गेली आहे। कसा करेल माणूस आता कास्तकार? एवढा लिहायचं धान पुढे हा का झाला आहे? हा सेटरचं काही कामाला लागणारच नाही। आता सेटरचा का फायदा होणार आहे? यानंतर बातमी आहे सांगलीतून। सांगलीतील चित्रपट निर्माते विज्ञान माने यांची आर्थिक फसवणूक तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायक संगीतकार पलाश मुच्छल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पलाशने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश VD निंबाळकर यांनी फेटाळला आहे। पलाश यांनी नजरिया या चित्रपटात गुंतवणुकीसाठी विज्ञान माने यांच्याकडून तब्बल 25 लाख रुपये घेतले होते। मात्र चित्रपट पूर्ण न केल्यामुळे पलाश यांनी फसवणूक केल्याचा आरोप माने यांनी केलाय। तसेच एका वादात झालेल्या जातीवाचक शिवीगाळामुळे विज्ञान मानेंनी पलाश विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्यात अटकेच्या भीतीने पलाश यांनी अटकपूर्व जामिनासाठी सांगलीतील जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तो अर्ज फेटाळण्यात आलाय।